भंडारा वाया नागपूर मार्गावर अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। मौदा मारोडी महामार्गावर विनारॉयल्टी रेतीची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला असून सुमारे 30,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मौदा तालुक्यात तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या पथकाने दुपारी सुमारे 1:35 सुमारास ही कारवाई केली। MH49 CF 2457 क्रमांकाच्या ट्रकमधून अंदाजे 5 ब्रास रेतीची विनारॉयल्टी वाहतूक केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले। कारवाई दरम्यान ट्रकसह एकूण 30,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त केलेला ट्रक पुढील तपासासाठी मौदा पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आला आहे। महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे। ही कारवाई मंडळ अधिकारी अनिल भगत, ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते, महसूल सेवक रवींद्र उके, रोहित आंबिलडुके आणि चालक दिनेश अहिरकर यांच्या पथकाने केली। अवैध रेती वाहतुकीविरोधात प्रशासनाची मोहीम सुरू असून अशा कारवायांमुळे अवैध धंद्याला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।